काय दीक्षाभूमीमध्ये जो आंदोलन चालू आहे त्यांचा तुमचा काय मत आहे याच्यामध्ये? माझं मत तर पहिल्या दिवसापासून तेच आहे की ही कोणाच्या बापाची जागीर नाही आहे। ॲक्च्युली बाबासाहेबांनी दिलेली ही खूप मोठी आणि अनमोल ही देणगी आहे, तर त्याच्यामध्ये मला नाही वाटत की ह्या लोकांनी कुजबूज करायला पाहिजे। पहिली गोष्ट तर पार्किंग स्लॉटची काही गरजच नाही आहे, कारण लाखो अनुयायी हे बाहेरून जेव्हा येतात त्यांना याचा काही फायदा नाही आहे। फक्त नागपुरातले लोक जेव्हा इथे येतात तर त्यांना तर आवडते की तिथून पासून हे चारही भोवतीलचे जे दार आहेत तिथे पायी पायी यायला आवडते, आणि आम्हाला तर नक्कीच आवडते। आम्ही नागपूरचे होतो आणि जेव्हा आम्ही गोंदियाला पण राहायचे तेव्हा मला आवडायचं की आम्ही बाहेरून तिथे चालत चालत यायचो, आणि ती चालण्याची ती मजा आहे ती वेगळी आहे। पार्किंग स्लॉटचा आम्हाला काहीच उपयोग नाही आहे, हे फक्त मोठमोठे लोकांसाठी जर असेल तर माझा यासाठी विरोध आहे, आणि याचा काही उपयोगच नाही आहे। पहिली गोष्ट तर ही आहे, पार्किंग स्लॉट बनवल्यावर तुम्ही इथे गाड्या ठेवायसाठी ही जागा बनवली आहे का? ही एवढी मोठी अनमोल देणगी आहे, ही दिसायला चारही भोवताली किती सुंदर दिसते आणि अप्रतिम दिसते, आणि त्या अप्रतिम तुम्ही या एवढ्या चांगल्या अनमोल रत्नाला तुम्ही जर हे असं खांदून आणि ते उगाच त्याच्यामध्ये पार्किंग स्लॉट टाकून त्याच्यात गाड्या घुसून काही अर्थच नाहीये। गाड्या जर तुम्हाला ठेवायचं आहे तर कोणते लोक ठेवणार इथे गाड्या? नेमके नागपूरचेच लोक किंवा आजूबाजूचे लोक, पण नागपूरच्या व्यतिरिक्त बाहेरच्या लोकांना जे लाखो अनुयायी दरवर्षीला येतात इथे सण साजरा करायला आपला, तर ते कुठे गाड्या लावणार आहेत? त्यांच्याकडे ऑब्वियस आहे गाड्या राहणारच नाहीये, मग तुम्ही इथे पार्किंग स्लॉटची गरजच काही आहे? मला हा प्रश्न तर तुम्हाला विचारायचा आहे। आता समितीने असं म्हटलं आहे की इथं पार्किंग नाही बनणार, तुम्हाला वाटते की समिती असं करू शकते की त्यांना लिखित तर दिलं नाही आतापर्यंत? हां, ती करू शकते, पण केव्हा? जेव्हा आपल्या सगळ्यांचा एकमत राहील तेव्हा, जेव्हा संघ राहील तेव्हाच ह्या गोष्टीला आपण बांधकाम थांबवू शकतो। तुमचं असं मत आहे की दीक्षाभूमीचं पुरं सुंदरीकरण झालं पाहिजे बट पार्किंग नाही? येस हो, नक्कीच। मला असं वाटतं सौंदर्यीकरण झालं पाहिजे, जसं की हे फुटलेले आहे, फाटलेले आहे किंवा पेंट लावायचं आहे, बाकीच्या गोष्टी आहे जी अवेलेबल पाहिजे, कारण आम्ही दरवर्षी इथे येतो, पाण्याची सोय नसते व्यवस्थित, संडास बाथरूमची सोय नसते व्यवस्थित, बाहेरगावच्या लोकांना इथे व्यवस्थित काहीच नसतं, तर तुम्ही पार्किंग मध्ये त्यांना ठेवणार आहे का? बाहेरगावच्या लोकांना पार्किंग मध्ये गाड्या ठेवणार आहे, गाड्या तर बाहेरगावच्या नाही राहणार ना, लाखो अनुयायांसाठी नाही आहे, इथे वरिष्ठ लोकांसाठी, स्वतःला VIP समजणाऱ्या लोकांसाठी आहे ही पार्किंग, मग आम्हाला ती नकोय।